नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुनील वेदपाठक यांच्या पांढऱ्या पोपटाचा बंदिवास या कथासंग्रहातली कथा आपलं ते आपलंच. दूरदर्शनवरची कुठली तरी धार्मिक मालिका बघण्यात आशाबाई गढून गेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि भक्तीचे भाव उमटले होते. थोडक्यात काय तर त्या मालिका बघण्यात तल्लीन झालेल्या होत्या. तेवढ्या त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती प्रीती टी व्हीच्या हॉलमध्ये आल्या. सोफ्यावरचा रिमोट उचलला आणि तात्काळ त्यांनी त्यांना हवं असणारं टी व्ही चॅनल लावलं आणि त्यावरची घर घर की कहाणी ही मालिका बघत बसल्या. चॅनल बदलताना तिने आशाबाई काय बघतायत, त्यांना काय बघायची आवड आहे, चॅनल बदलल्यानं त्यांना काय वाटेल, असा कशाचाही विचार न करता बेदरकारपणे चॅनल बदलून टाकला होता. या प्रकाराने आयुष्यभर सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या शब्दांच्या आणि छडीच्या धाकात ठेवणाऱ्या सेवानिवृत्त आशाबाईंना प्रचंड राग आला होता. त्या दात ओठ खात रागारागानं सुनबाईकडे बघत होत्या, पण तिला मात्र सासूबाईंच्या रागाची कसलीही तमा नव्हती. संघर्ष नको म्हणून आशाबाई संतापावर आणि आवाजावर नियंत्रण आणत म्हणाल्या, अगं प्रीती, त्या महादेवाच्या मालिकेचा अर्धाच भाग राहिला होता. तू मध्येच का बदललंस चॅनल? प्रिया हातातली चावी बोटानं फिरवत सासूबाईंकडे न बघता म्हणाली, काय ना सासूबाई, त्या जुनाट बुरसटलेल्या आणि बोर मालिका मला नाही आवडत. आता तुम्ही सुद्धा बदलत्या जमान्यानुसार स्वतःला बदलून घ्या. या उत्तराने सासूबाईंचा संताप अनावर झाला. परत सतत भांडणं हा त्यांचा स्वभाव नव्हता, त्यामुळे त्या फक्त शांत बसून राहिल्या. इकडे टी व्हीवर घरघर की कहाणी रंगात आली होती. तेवढ्या दारावरची बेल 3 वेळा वाजली तरीही सुनबाई दरवाजा उघडायला काही गेली नाही. ती अधूनमधून सासूबाईंकडे त्यांनीच दरवाजा उघडावा या हेतूनी पाहत होती. आशाबाईंनी अनिच्छेने दरवाजा उघडला. हातात बॅग घेऊन घाईघाईने मुलगा सुमंत घरात आला. त्याने पायातले बूट कसेबसे काढले आणि जवळजवळ प्रीतीच्या हातातून रिमोट हिसकावूनच घेतला. दुसऱ्याच क्षणाला त्यांनी चॅनल बदललं आणि क्रिकेटची मॅच बघायला लागला. प्रीतीने रिमोट त्याच्या हातातनं परत हिसकावून घेतला. परत घर घर की कहाणी चालू केली. दोघेही आपापल्या परीनं ते स्वतः पाहत असणारे कार्यक्रम कसे चांगले आहेत हे पटवून द्यायला लागले. अहो, एका घरात इनमिन 3 माणसं, पण तिघांचे स्वभाव आणि आवडीनिवडी एकमेकांपेक्षा भिन्न. आशाबाईंनी एकुलता एक मुलगा सुमंत याचा सांभाळ करत काटकसरीनं संसार करून घरही बांधलेलं होतं. त्यांना अनाठाई खर्च करणं आवडत नव्हतं. कपडे तर त्या पूर्वीचे फाटल्याशिवाय घेत नसत. या उलट सुमंत आणि प्रीतीचा स्वभाव होता. वास्तविक दोघेही नोकरी करत होते, पण अनावश्यक खर्च आणि उधळपट्टी करण्याच्या बाबतीत दोघांच्या स्वभावात साम्य आणि एकवाक्यता होती. या सर्वावरनं आशाबाई आणि प्रीती सुमंत यांच्यात कायम खटके उडत. पण मुलगा आणि सुनबाईच्या स्वभावात बदल होत नव्हता. एवढंच नाही तर आशाबाईंचं राहणीमान, त्यांचे आचारविचार हे मुलाला आणि सुनबाईंना अजिबात पटत नसत. आशाबाईंचा काटकसरपणा प्रीती आणि सुमंतला चेंगटपणा वाटत होता. कोणत्याही विषयावरचे आशाबाईंनी व्यक्त केलेले विचार, त्या विचारांना कधी प्रीती तर कधी सुमंत विरोधी मत व्यक्त केल्याशिवाय राहत नसत. या सगळ्या प्रकाराकडे आशाबाई जनरेशन गॅप म्हणून बघत होत्या. पण अलीकडे मात्र घरात होणारे एक एक प्रकार त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारे होते. बऱ्याच वेळा त्यांना कुणाकडे तरी जाऊन मन मोकळं करून स्वतःची व्यथा सांगावी असं वाटत होतं. पण त्यांच्या डोक्यात परत विचार यायचा की दुसरे लोक तरी यावर उपाय काय करणार. आवडनिवड आणि विचारात जरी मतभिन्नता असली तरी सुमंत आणि प्रीती त्यांच्या परीने आशाबाईंची काळजी घेत असत. स्वतःच्या बिझी शेड्यूलमधनं प्रीती आशाबाईंच्या गोळ्या औषधं वेळेत आणून त्यांच्या खोली ठेवत असे. आशाबाई कधीही आजारी पडल्या तरी सुमंत तातडीने त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचा.
महत्त्वाचं म्हणजे सुनबाई नोकरी करत होती आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे काय हाल असतात याची जाणीव असल्यामुळे आशाबाई सकाळी उठून घरातली सगळी कामं करत. प्रीती, सुमंत दोघांनाही डबा करून देत असत. त्यांना घरातल्या कामाबद्दल काही वाटत नव्हतं. पण घरात मनमोकळेपणानं कोणाशी बोलावं हीच त्यांच्या समोरची मोठी समस्या होती. प्रीती आणि सुमंतचे मित्रमैत्रीण जरी घरी आले तरी त्यांचे बोलण्याचे विषय त्यांच्या स्वभावाला आणि त्यांच्या वयाला साजेसे असायचे. त्यामुळे आशाबाईंना मात्र त्या त्यावेळी स्वतःच्या खोलीत एकलकोंड्यासारखं राहायला लागत असे. अर्थात त्यामुळे आशाबाईंच्या मनाची घुसमट दिवसेंदिवस वाढतच होती. सुमंत आणि प्रीतीनी त्यांच्या बॉसला येत्या रविवारी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. त्यासाठीची सगळी तयारी जोरदार केली होती. त्या दोघात त्यांनी रविवारी कुठले कपडे घालायचे यावर बराच खल झाला आणि शेवटी आपापले स्वतंत्र निर्णय घेऊन ते मोकळे झाले. त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता तो आशाबाईंचा. त्या दोघांनाही माहिती होतं की आशाबाई एकेकाळी प्रख्यात शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या आणि तरीही त्यांनी त्यांची साधी राहणी आणि वेशभूषा बदललेली नव्हती. मग आता बॉस घरी आल्यावर सुद्धा त्यांच्या मते साध्या आणि इतरांच्या मते भिक्कार पोशाखात त्या वावरणारच. मग बॉसला काय वाटेल, बॉस काय म्हणतील, या मोठ्या पेचात ते पती-पत्नी सापडले होते. यावर काय उपाय करावा या विचारात दोघेही होते. तेवढ्यात हॉलमध्ये आशाबाई आल्या. प्रीती थोडं दबकतच म्हणाली, आई, अहो रविवारी आमचे बॉस आपल्याकडे जेवायला येत आहेत. आशाबाई हातातल्या पेपर चाळत म्हणाल्या, अगं मग येऊ देत की, गोष्ट चांगलीच आहे. प्रीती थोडं अडखळत पुढे म्हणाली, नाही पण ते येणार म्हटल्यावर मला वाटतं तुम्ही ना. तोंडासमोरचा पेपर बाजूला करत आशाबाई म्हणाल्या, अगं बोल, बोल ना, तुला काय वाटतंय ते बोल. प्रीतीला आपल्या सासूबाईंना काय आणि कसं सांगावं तेच समजत नव्हतं. तिने सुमंतला डोळ्यांनी खोणावलं. सुमंत अवसान एकवटत म्हणाला, त्याचं काय आहे आई, बॉस खूप मोठा माणूस आहे, पहिल्यांदाच आपल्या घरी येणार आहे. त्यांचं वागणं राहणं अगदी हायफाय आहे बरं का. तुटक आवाजात आशाबाईंनी विचारलं, बरं मग त्याच्या मोठेपणाचा हायफायपणाचा माझ्याशी काय संबंध. सुमंत विषय पुढे नेत म्हणाला, नाही तू जर त्या दिवशी थोडी व्यवस्थित त्याचं वाक्य संपायच्या आत आशाबाई म्हणाल्या, माझी साधी राहणी तुमच्या मते गाबाळी आणि बॉसच्या मते भिक्कारडी दिसणार. तुमची लाज जाणार, तुमचा अपमान होणार, असंच ना. सुमंत अपराध्यासारखा म्हणाला, नाही म्हणजे तसंच काही नाही अगदी, पण पण काय, साधी राहणी गुन्हा झालाय का काय हल्ली. अरे कपडे आणि राहणी बदलली ना तरी आतला माणूस तोच असतो. त्याच्यावरचे संस्कार कपड्याप्रमाणे बदलत नाहीत. सुमंत थोड्या चढ्या आवाजात म्हणाला, आई बघ, झालं का तुझं तत्वज्ञान सुरू. अगं मुद्दा किती छोटा आहे, कुठल्या कुठे घेऊन जातेस तू. इतका वेळ गप्प असलेली प्रीती थोड्या विनंतीवाजा सुरात म्हणाली, आई, आई फक्त बॉस जेवून परत जाईपर्यंत आमच्यासाठी थोडा ॲडजस्ट करा ना. आशाबाई ताडकन म्हणाल्या, अगं प्रीती, रिटायर्ड झाल्यापासनं मी केवळ तुमच्यासाठी माझ्या सगळ्या आवडीनिवडी, छंद, तत्व यांना माझ्या आयुष्यातूनच रिटायर्ड केलंय. आधी नोकरीत आणि नंतर घरी मी फक्त ॲडजस्टच करत आली आहे. मला वाटतं सेवानिवृत्त म्हातारपण आणि साधं राहणीमान या बाबी शाप ठरलेत. नाही तुम्ही नका काळजी करू. एकतर मी रविवारी सबंध दिवस बाहेर कुठेतरी टाइमपास करीन, नाहीतर माझ्या खोलीत स्वतःला कोंडून घेईन. काळजी घेईन माझी. माझा आवाजही खोलीतनं बाहेर येणार नाही, कारण आवाजावरूनही तुमचा हायफाय बॉस माझा गबाळेपणा आणि भिक्कारपणा ओळखेल नाही का. बोलताना आशाबाईंचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांचे ओठ थरथरत होते. अंगही कंप पावत होतं.
ते सरळ त्यांच्या खोलीत निघून गेल्या. घरात नीरव शांतता आणि शांतताच झाली होती. प्रीती आणि सुमंतकडे झाल्या प्रकारावर बोलावं असं काही नव्हतं. ते फक्त एकमेकांकडे बघत बसले होते. रविवारी सुमंत आणि प्रीतीनी बॉसचं उत्साहात स्वागत केलं. जेवणखाण आटोपलं, गप्पा गोष्टी झाल्या. बॉस जायला निघाला. बॉसनी सहज विचारलं, घरात तुम्ही दोघंच आहात का?" प्रीती थोडं लाजत म्हणाली, "आम्ही थोडं प्लॅनिंग केलंय, त्यामुळे अद्याप मुलाचा विचार नाही केला आम्ही." सुमंतनीही होकारार्थी मान हलवली. बॉस म्हणाला, "नाही नाही, मी त्याबद्दल नाही विचारत आहे. माझ्या मते म्हणजे तुमचे आई बाबा इथे नसतात का?" या प्रश्नावर क्षणभर सुमंत आणि प्रीती गप्प झाले. सुमंत म्हणाला, बाबा लहानपणीच गेले. आई आमच्या बरोबर असते, पण आत्ता ती बाहेर गेली आहे जरा." भिंतीवरच्या तसबिरी निहाळत असताना बॉसची नजर आशाबाईंच्या फोटोवर स्थिरावली. त्या फोटोत त्या आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार स्वीकारताना दिसत होत्या. त्या फोटोकडे निर्देश करत बॉसने विचारलं, या कोण?" प्रीती म्हणाली, "अहो, या माझ्या सासूबाई, यांच्या आई." बॉसच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आल्याचं जाणवत होतं. तो म्हणाला, "या भेटतील का? खरंच तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला अशी आई मिळाली. अहो, यांचं ज्ञान, त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य, त्यांनी विद्यार्थ्यांप्रती जपलेली भावना, त्यांचा सेवाव्रतीपणा, त्याग, समर्पण हे सगळंच विलक्षण आहे, अलौकिक आहे. आणि हां, या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या स्वतः इतक्या ग्रेट असताना सुद्धा त्यांचं वागणं, राहणीमान अतिशय सिंपल आहे. त्यांना हे सगळं कसं काय जमतं ते कळत नाही." प्रीती उत्सुकतेनं म्हणाली, "आपण त्यांना कसं काय ओळखता?" "अहो, यांना ओळखत कोण नाही. मी आज जो काही आहे ते त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांनी लावलेली शिस्त आणि त्यांनी माझ्यावर केलेल्या संस्कारामुळे. त्यांचं दर्शन झालं असतं तर फार बरं वाटलं असतं मला आज." सुमंत आणि प्रीतीला नेमकं काय बोलावं तेच सुचत नव्हतं. त्यांनी मगाशी आई बाहेर गेल्याचं बॉसला खोटं सांगितलं होतं. त्यामुळे दोघांनीही हेतुतः मौन पाळणं पसंत केलं. बॉसला निरोप देऊन प्रीती आणि सुमंत घरात आले. त्यांच्यात आणि बॉसमध्ये झालेला संवाद आशाबाईंनी खोलीत बसून ऐकलेला होता. कधी काळचा कोण विद्यार्थी, याला माझ्या कार्याचं, माझ्या साधेपणाचं किती महत्त्व आहे, किती कौतुक आहे. पण माझ्या मुलाला आणि सुनेला मी गबाळी, गावंढळ वाटते. गेले 2-2.5 तास त्यांना अपराध्यासारखं खोलीत स्वतःला कोंडून घेऊन बसायला लागलं होतं. आजवर त्यांनी कितीतरी गोष्टीत ॲडजस्टमेंट केली होती. पण आजची ॲडजस्टमेंट त्यांच्या मनाला फार लागली होती. त्यांना सुमंत आणि प्रीतीचा प्रचंड राग आला होता आणि स्वतःची चीड आली होती. त्या खोलीबाहेर आल्या. सुमंत आणि प्रीती हॉलमध्येच होते. त्यांच्याशी काहीही न बोलता त्या घराबाहेर पडल्या. थेट नाना नानी पार्कचा रस्ता चालायला लागल्या. जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचा समारंभ चालू होता. नकळत त्यांची पावलं त्या सभागृहाकडे वळली. तिथे त्यांचा माजी तरुण पिढीचा विद्यार्थी पुढारी झाला होता आणि आपल्या भाषणातून ज्येष्ठ नागरिकांबद्दलचा मनात नसणारा आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करत होता. आशाबाई त्याला पुरतं ओळखून होत्या. क्षणभर त्यांना वाटलं त्याचं गचुरं धरावं, त्याच्या 2 मुस्काडात देऊन त्याला विचारावं की तू तुझ्या वृद्ध आईबापाशी कधी प्रेमानं 2 शब्द तरी बोललायस का? त्या पुढाऱ्याच्या भाषणातल्या लबाडीचा कळस बघून त्यांना किळसवाणं वाटायला लागलं. त्यांनी झटकन सभागृह सोडलं आणि त्या थेट नाना नानी पार्कमध्ये पोहोचल्या. साठी उलटून गेलेले, सेवानिवृत्त, असहाय्य, थकलेले, तर काही थकत चाललेले असे स्त्री पुरुष म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांची तिथे जास्त उपस्थिती होती. त्यांचं लक्ष बागेतल्या एका बाकड्यावर बसलेल्या वृद्ध जोडप्याकडे गेलं. तसे तेही थकलेले दिसत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर इतर वृद्धांपेक्षा समाधानी आणि आनंदी भाव जरा जास्तीचेच दिसत होते.
ते दोघेही अगदी बिनधास्त, विना टेन्शन, गप्पा गोष्टी, हास्यविनोद करत होते. त्यांच्याकडे बघून आशाबाईंना हेवा वाटला. त्या मनाशीच म्हणाल्या, "वार्धक्य असावं तर असं. वृद्ध होण्यापूर्वी आयुष्य संपलेलं बरं." त्या बराच वेळ त्या जोडप्याकडे बघत राहिल्या. घरी जाताना जिल्हा परिषदेच्या सभागृहाजवळून "अपने तो अपने होते है" या गाण्याचे बोल ऐकू येत होते. आशाबाईला वाटलं जाऊन ते गाणं तात्काळ बंद करावं, ज्यात वास्तवाचा कसलाही अंश नाहीये. परत दुसऱ्या दिवशी आशाबाई नाना-नानी पार्कमध्ये त्या सुखी आणि आनंदी जोडप्याला बघण्यात गढून गेल्या. त्यांना राहवलं नाही. त्यांनी त्या जोडप्याची ओळख करून घ्यायचं ठरवलं. त्या त्यांच्याजवळ गेल्या. परिचय करून घेतला, परिचय करून दिला. वास्तविक आशाबाईंना त्या जोडप्याच्या आनंदीपणाचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. दुसऱ्या दिवशी आशाबाईंनी घरात त्यांची होणारी हेळसांड, अपमान आणि त्यामुळे त्यांची कशी घुसमट होतीये याचा पाढा वाचला. त्यावर त्या जोडप्यापैकी काका म्हणाले, "अहो, आमची ही कहाणी तुमच्यापेक्षा वेगळी नाही आहे बरं का. खरं बघता आम्ही दोघंही शासकीय सेवेत होतो. काटकसरीने संसार केला. मुलांची शिक्षणं, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न, प्रशस्त घर हे सगळं आम्ही दोघांनी स्वतःची त्रेधा करून घेत पूर्णही केलं. सेवानिवृत्तीनंतर आमच्या मुलांना आणि सुनांना आम्ही घरातली अडगळ वाटायला लागलो. आमचं राहणं, वागणं आणि विचार अडाणी, गावंढळ, बुरसटलेले आणि प्रतिगामीपणाचे त्यांना वाटायला लागले. मग काय, घरात दररोज खटके उडायला लागले. नोकरदारांच्या दृष्टीनं त्यांचं सेवानिवृत्त होणं म्हणजे कर्णानं आपली कवचकुंडलं गमावण्यासारखं असतं. कवचकुंडलं दान केल्यानंतर कर्णाचे जे झालं तेच आमचंही हो बघत होतं. काका बोलत असताना त्यांच्या आणि काकूच्या चेहऱ्यावर ते दोघेही भूतकाळात गेल्याचे भाव उमटले होते. काका गंभीर आवाजात पुढे सांगायला लागले, "तसं बघता आम्हाला आर्थिक अडचण काही नव्हती आणि नाही सुद्धा. दोघांची मिळून 50,000 पेन्शन मिळते. पण पैशापेक्षा आपल्या माणसांचा सहवास, त्यांचं प्रेम, त्यांच्याशी असलेला जिव्हाळा आणि एकत्रित राहण्याचं सुख कितीतरी मोठं असतं. पण आमच्या या भावनांची घरात कोणालाही कदर नव्हती. आज आम्ही जात्यात आहोत तर ते सुपात याची त्यांना जाणीवच नाहीये. वार्धक्य सगळ्यांनाच न मागता विनामूल्य त्रास आणि आजारासकट मिळतं. पण या वास्तवाशी आमची मुलं परिचित झालेली नाही आहेत. आणि मग एक दिवस आम्ही तडकाफडकी निर्णय घेतला. घर, मुलं, सुना यांना सोडून दिलं. एक छोटा फ्लॅट विकत घेतला, त्यात स्वतंत्रपणे राहतोय. सुखासमाधानाने, आमच्या स्वतंत्र आणि स्वच्छंदी विचारांसकट. आशाबाईंनी काकांना विचारलं, "अहो, पण या वयात आणि थकलेल्या अवस्थेत घरातली कामं, स्वयंपाक करणं म्हणजे परत?" त्यांचं वाक्य संपायच्या आधीच काका म्हणाले, "नाही, नाही, नाही. घरातल्या कामाचा काही प्रश्न नाही आहे. तोही सुटलाय म्हणजे आम्ही सोडवलाय." "तो कसा काय?" "त्याचं काय आहे, सध्याच्या काळात बहुतांश समस्यांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे पैसा. पैशानं बऱ्यापैकी अडचणी सोडवता येतात." आशाबाईंचा प्रश्नार्थक चेहरा वाचत काकी म्हणाल्या, "अहो, सोपान नावाच्या अनाथ, गरीब, होतकरू आणि विश्वासू मुलानं आमचे घरकामाचे, धावपळीचे सगळे प्रश्न सोडवलेत." "हां, हा सोपान आमच्या घरातल्या स्वयंपाकासकट सगळी कामं तर करतोच, पण बाजारातून वस्तू आणणं, बँकेत आमच्याबरोबर येणं ही सगळी कामं करतो. अर्थात आमच्या निर्धास्त आणि आनंदी जगायला तोच कारणीभूत आहे बरं का." काकी मध्येच म्हणाले, "अर्थात आमच्यातलं आणि सोपानमधलं नातं परस्परांच्या गरजेतून निर्माण झालंय. त्यांनी मागितला तितका पगार आम्ही त्याला देतो आणि त्या बदल्यात सगळी कामं तो स्वेच्छेने आणि निष्ठापूर्वक करतो. तसं पाहिलं तर आमच्या मुलांनाही आमची कसली आर्थिक झळ नव्हती बरं का. शिवाय घरसुद्धा आम्ही बांधलेलं. तरी त्यांना आम्ही नको झालो." "खरं सांगते,
एवढं झालं ना तरी आपलं घर, आपली माणसं सोडून येताना मनाला वेदना होत होत्या हो. पण आम्ही अगदी काळजावर दगड ठेवून आलो बघा तिकडनं. काका-काकी आशाबाईंच्या जवळ मन मोकळं करत होते. संबंध घटनाक्रम सांगत होते. गेल्या 6 महिन्यांपासून कसलंही नातं-गोतं नसलेल्या सोपानच्या आधारानं दोघेही वार्धक्यातले सोनेरी क्षण उपभोगत होते. आशाबाईंच्या मनात क्षणभर विचार आला. आपणही ते घर, मुलगा, सून यांना सोडावं. या काका-काकूंच्या मदतीनं असाच एखादा सोपान शोधावा आणि उर्वरित आयुष्य शांत, निवांत आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे सुखात घालवावं. आशाबाईंच्या मनातल्या भावना आणि डोक्यातल्या विचारांचा मिलाफ झाला. त्या काका-काकूंना म्हणाल्या, "प्लीज तुम्ही मला थोडी मदत कराल का हो?" "अहो निश्चित करू की. तुम्ही निःसंकोचपणे सांगा. बोला काय मदत करू?" "मलाही तुमच्यासारखं स्वतंत्र राहायचंय. माझ्यासाठी एक फ्लॅट बघाल भाड्याने?" "अहो आमच्या शेजारचा फ्लॅट रिकामाच आहे. मिळून जाईल तुम्हाला. याशिवाय आणखीन काही हवंय का?" "हो, म्हणजे तुम्हाला मिळाला तसाच एखादा विश्वासू सोपान." "हां, आमच्या सोपानच्या मदतीनं कदाचित ती गरजही पूर्ण होईल. तुम्ही राहा निर्धास्त राहा." त्यानंतर 15 दिवस उलटले. आशाबाईंसाठी सोपानचं शोधकार्य सुरू होतं. काका, काकी आणि आशाबाई पार्कमध्ये नियमित भेटत. घरात मात्र आशाबाईंचं बोलणं अगदी मोजकं झालं होतं. मुलगा आणि सुनबाईशी बोलताना संवादापेक्षा वादच होईल, त्यामुळे त्यांनी कामापुरतं बोलायचा पवित्रा घेतला होता. बॉस घरी आला त्या दिवशीचा प्रसंग सुमंत आणि प्रीती विसरूनही गेले होते. ते दोघेही पूर्वीसारखं त्यांच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे वागत होते, पण आशाबाईंच्या मनातला राग, आढी, खळबळ यांची पुसटशी ही कल्पना सुमंत आणि प्रीतीला नव्हती. तथापि आशाबाईंचं कमी आणि मोजकंच बोलणं, त्यांच्या स्वभावातला थोडा बदल दोघांनाही जाणवत होता. ते दोघेही आशाबाईंना म्हणाले, "आई, अगं तब्येत बरी आहे ना? औषधं, गोळ्या वेळेवर घे हं. दवाखान्यात जायचंय का?" ते असं वारंवार विचारत, पण यावर आशाबाईंचं फक्त "नाही, नको, ठीक आहे" एवढंच रुक्ष आणि तुटक उत्तर असायचं. आशाबाई नियमित नाना-नानी पार्कमध्ये जात होत्या. काका-काकूंना भेटत होत्या. त्यांच्यासाठीच्या सोपानचा शोध अद्याप लागलेला नव्हता. त्या दिवशी नेहमीपेक्षा अर्धा तास उशीर होऊनही पार्कमध्ये काका-काकी आलेच नव्हते. आशाबाईंनी बराच वेळ वाट बघितली. त्यांना राहवलं नाही. त्यांनी थेट काका-काकी राहत असलेला फ्लॅटच गाठला. फ्लॅटमधलं दृश्य बघितलं आणि आशाबाई थक्क आणि अवाक झाल्या. काका डोक्याला हात लावून बसले होते. काकी हुंदके देत रडत होत्या. घरात त्या दोघांशिवाय कुठलंही सामान किंवा वस्तू नव्हती. सोपान घरातल्या सगळ्या वस्तू, पैसे आणि काकूंचे सोन्या चांदीचे दागिने याच्यावर हात मारून पसार झालेला होता. आशाबाईंनी हा प्रकार बघितला. आता त्यांच्याकडे विचारण्यासारखं तर काका-काकींकडे सांगण्यासारखं काहीही उरलेलं नव्हतं. काका-काकींची अवस्था बघून आशाबाईंचे डोळे भरून आले. त्यांनी न बोलता भरल्या डोळ्यांनी निरोप घेतला. त्या पायऱ्या उतरायला लागल्या. एक तरुण आणि तरुणी पायऱ्या चढून वर येत होते. त्यांनी आशाबाईंना विचारलं, "अ, फ्लॅट नंबर 8 कुठल्या बाजूला आहे हो?" आशाबाईंनी बोटानं फ्लॅटकडे निर्देश केला आणि म्हणाल्या, "आपण कोण?" तो तरुण म्हणाला, "अहो, काय झालंय? आमच्यावर रागवून माझे आई-वडील 6 महिन्यांपासून इथे राहायला आलेत. उद्या त्यांच्या लग्नाचा आहे वाढदिवस. त्यांची माफी मागून ते सांगतील त्या अटी मान्य करून आम्ही त्यांना परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे." असं सांगून ते दोघेही भराभरा पायऱ्या चढून वर गेले. जड मनानं आशाबाई पायऱ्या उतरायला लागल्या. त्यांना डोळ्यासमोर सुमंत आणि प्रीतीचे चेहरे दिसायला लागले. सतत त्यांचं आई आई करणं, तिच्या उशाजवळ न सांगता तिची औषधं आणून ठेवणं, थोडंच बरं नाही आहे असं दिसताच दोघांचाही डॉक्टरकडे जाण्याचा आग्रह आणि किरकोळ कारणावरनं झालेले मतभेद तात्काळ विसरणं, हे सगळं त्यांना आठवायला लागलं. शेवटी त्यांचं मन म्हणालं, कितीही झालं तरी आपलं ते आपलंच असतं आणि परकं ते परकंच असतं.
त्या घरी आल्या. सुमंतनी आस्थेने विचारलं, "अगं आई, आज एवढ्या लवकर कशी काय परत आलीस?" प्रीती म्हणाली, "आई, बरं झालं आलात, बसा. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते हां." आशाबाई सोफ्यावर शांतपणे बसल्या. टीव्हीवर "बाकी सब सपने होते है, अपने तो अपने होते है" हे गाणं धर्मेंद्र आणि त्याची 2 मुलं तन्मयतेनं गात होती. गाण्यातलं वास्तव आशाबाईंच्या लक्षात आलं होतं. आपलं ते आपलंच असतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुनील वेदपाठक लिखित आपलं ते आपलंच असतं ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअरही करा. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.